साहित्य संमेलनात झालेल्या राजकीय चिखलफेकीला शरद पवारही जबाबदार। पवारांवर चिखलफेक होते तेव्हा आम्ही उभे राहतो, मग आता ते गप्प का? नीलम गोरेंच्या वक्तव्यावरून संजय राऊतांचा हल्लाबोल। शरद पवार सिल्वर ओकवर 5:30 वाजता पत्रकार परिषद घेणार। साहित्य संमेलनामध्ये झालेल्या राजकीय आरोपांवर पवार काय बोलणार याकडे लक्ष। नीलम गोरे विश्वासघातकी निर्लज्जबाई, लायकी नसताना 4 वेळा आमदार केलं आणि ताटात घाण करून गेली। आरोपांवर उत्तर देताना संजय राऊतांचा संताप। एखाद्या महिलेला निर्लज्ज म्हणताना लाज वाटत नाही का? महिलांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला नाही। नीलम गोरेंवरील राऊतांच्या टीकेनंतर शिरसाट यांचं प्रत्युत्तर। नीलम गोरेंनी आरोप सिद्ध करावेत, नाहीतर नाक घासून माफी मागावी। सुषमा अंधारे यांचं आव्हान, तर 2 मर्सिडीज कुठून आणल्याचा सवाल करत गोरेंची खाती तपासण्याची मागणी। निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य। तर मंत्र्यांचे पीएस आणि ओएसडी देखील मुख्यमंत्री ठरवत असल्याचा दावा। धनंजय देशमुखांनी मस्साजोग ग्रामस्थांसह बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी अन्नत्याग आंदोलनावर ठाम। महाराष्ट्रातील नगरपालिका महापालिका निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या सुनावणी। पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार की लांबणीवर जाणार याकडे लक्ष। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार खासदारांसोबत प्रयागराज दौऱ्यावर। महाकुंभात शाही स्नान, साधू संतांची देखील भेट घेतली। रणवीर अलाहाबादिया आणि आशिष चंचलानी नवी मुंबईतील सायबर सेलच्या कार्यालयात दाखल। इंडियाज गॉट लेटेंटमधील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी चौकशी।